चलो. येस. गुड आफ्टरनून. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजे ज्यामध्ये स्कॉलरशिप, NMMS, MTS, मंथन आणि त्यासारख्या इतर ज्या कोणत्या परीक्षा येतील, ज्या ज्या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी असेल, त्या ठिकाणी आपला हा जो विषय आहे, हा विषय तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. हे अध्यापन तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर आपण वळूयात आजच्या भागाकडे. स्क्रीन शेअर करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे, वर्गीकरण हा आपला मूळ घटक चाललेला आहे 10% त्यामधील 10% म्हणजेच 10 गुण म्हणजेच 5 प्रश्न हे आपलं पाहून झालेलं आहे. त्यापैकी शब्दसंग्रह आपले पूर्ण झालेले आहेत. शब्दसंग्रह पाहिलेला आहे, आकृत्या पाहिलेल्या आणि संख्यांवरचं आपण एक लेक्चर काल घेतलं, की ज्या लेक्चरमध्ये आपण सर्व प्रकारची माहिती घेतली. नेमकं काय काय अपेक्षित आहे आणि त्यानंतर आज आपण संख्यांवर आधारित प्रश्नांना सुरुवात करणार आहे. या टॉपिकवर 1 किंवा 2 प्रश्न म्हणजेच 2 किंवा 4 मार्क या टॉपिकवर येणार आहेत. अर्थात हा एकटा टॉपिक 2 किंवा 4% ठरू शकतो. त्यामुळे आपण याची आता सुरुवात करूयात. 5 प्रश्नांपैकी 1, 2, 3, 4 आणि 5वा प्रश्न या बाजूला वळू शकतो जर प्रश्न पत्रिका जास्त कॉम्प्लिकेटेड करायची असेल तर. तर आपण काल जी माहिती पाहिलेली आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिल्या नैसर्गिक संख्या, त्यानंतर पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक, सम, विषम, ऑड इव्हन, त्यानंतर मूळ, संयुक्त, प्राइम कंपोजिट, वर्ग, घन, स्क्वेअर, क्यूब, त्यानंतर त्रिकोणी संख्या, ट्रँग्युलर नंबर्स, अँड देन त्यानंतर पायथागोरसचे त्रिकूट जे आहेत इथपर्यंतची माहिती आपण पाहिली. आणि आता आपण वळतोय आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. गटात न बसणारी संख्या पर्यायातून निवडा. या 4 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि आता तुम्हाला तुमची कल्पना लावायला सुरुवात करायची आहे. मी टाइम स्लॉट स्टार्ट करतो. तीन. ओके. रविवारमुळे झोपले काय विद्यार्थी? ठीक आहे. पण आपलं काम मात्र चालूच राहणार आहे. एक, दोन, तीन, चार. फुल स्टार्ट. हा प्रश्न. नीट विचार करायचा. त्या संख्या पाहिलं की काहीतरी जाणवलं पाहिजे. यांच्यामध्ये काहीतरी स्पेशालिटी आहे. काहीतरी वैशिष्ट्य आहे. लगेचच जाणवली पाहिजे ही गोष्ट. ओके. 5 जण आहेत पण फक्त एका व्यक्तीने, एका विद्यार्थ्याने बरोबर उत्तर दिलेलं आहे. लेट्स चेक काय उत्तर दिलेलं आहे. अच्छा, ओके. 4 वोट आलेले आहेत का? अच्छा, 1 अनअटेम्प्टेड. ओके, ओके, ओके. तिघांनी उत्तर दिलेलं आहे 801 आणि एकाने उत्तर दिलेलं आहे 729. आणि यामधून तिघांचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. कसं काय? काय आहेत या संख्या? काय स्पेशालिटी जाणवली तुम्हाला सांगा बरं? काय वैशिष्ट्य यांच्यामध्ये? ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. काय स्पेशालिटी काय? वैशिष्ट्य काय यांचं ते सांगा. काय जाणवलं?
कारण 1, 2, 3 हे वर्ग आहेत. अगदी बरोबर. 324, 576 आणि 729 हे तिघही वर्ग आहेत. अच्छा, घन. ओके. वर्ग. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. घन कुठली कुठली संख्या घन आहे बाळा? चलो, चलो, चलो. विघ्नेश, घन कुठली आहे? तिसरी. ओके, असा विचार केलास. ठीक आहे. होऊ द्या. आधी तुमचा सगळा जो विचार आहे तो बाहेर येऊ द्यात. मग मी पुढचा मुद्दा आहे तो मांडतो. बरं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ऑप्शन 3 9 क्यूब. ओके, ओके, ओके. चला, आता लक्ष द्या. आता मी सांगायला सुरुवात करतोय नेमकं कारण काय आहे. आता तिकडे वळणार आहे आपण. हे बघा. ज्यावेळी तुमच्या समोर अशा प्रकारचे प्रश्न असतात, हे 4 ऑप्शन आहेत. ठीक आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला यामधून एक ऑप्शन निवडायचा असतो, त्यावेळी तुम्ही ही संख्या काहीतरी एकटीच काहीतरी आहे आणि 3 संख्या काहीतरी नाहीत, यावर ठरवायचं नाही. तर 3 संख्या काहीतरी आहेत. कुठल्यातरी एका गटात त्या मोडतायत आणि उरलेली जी एक संख्या आहे ती त्या विशिष्ट गटात मोडत नाही, यावर तुम्हाला ठरवायचंय. उदाहरणार्थ 9चा घन 729 हा एक घन आहे आणि बाकीचे 3 घन नाहीत, या विचारावर जर तुम्ही गेलात तर तुम्ही चुकणार आहात. हे बघा, एक आहे आणि बाकी 3 नाहीत, यावर जायचं नाही. नाही हा गट होऊ शकत नाही. लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ हे बघा. 4 लोक आहेत. 1, 2, 3, 4. एक आहे इंडियन. एक आहे इंग्लंडचा रहिवासी आहे, ब्रिटिश. एक आहे फ्रान्सचा रहिवासी आणि एक आहे त्यांच्या जवळच असणार समजा आपण म्हणतो ऑस्ट्रिया. ऑस्ट्रेलिया नाही बरं का, ऑस्ट्रिया इथला रहिवासी. आता याचं उत्तर शोधत असताना हा इंडियामध्ये राहतो आणि हे इंडियामध्ये राहत नाहीत, असा अंदाज करून जर तुम्ही उत्तराकडे गेला तर तुम्ही चुकणार आहात. कारण त्या पद्धतीने कुणाचाही अंदाज होऊ शकतो. हा इंग्लंडमध्ये राहतो, हे तिघं इंग्लंडमध्ये राहत नाहीत. हा ऑस्ट्रियामध्ये राहतो, हे तिघे ऑस्ट्रियामध्ये राहत नाहीत. हा फ्रान्समध्ये राहतो, हे तिघे फ्रान्समध्ये राहत नाहीत. असा कुठलाही अंदाज होऊ शकतो. त्यामुळे एक जण काहीतरी वर्ग आहे, घन आहे, जे आपल्याला सापडले ते आहे, याच्यावरून उत्तर न काढता तिघ जण कशा एका गटात मोडतात त्यावर पाहायचे. म्हणजे बघा, सिंगल जर का पाहिलं, कोण एक जण आहे यावर पाहिलं तर बाकीचे 3 आहेत ते चुकीचे सहज ठरणार आहेत. म्हणजे बाकीचे 3 आहेत ते वेगळे. ते नाही या गटात मोडायचे नाहीत. आता आहे गट कोणता येईल हे बघा. ह्या तिन्ही कंट्री ज्या आहेत या युरोपीय कंट्री आहेत आणि ही एशियन कंट्री आहे. हे युरोपातील देश आहेत, हा आशियातील देश आहे. या आधारावर तुम्ही इंडिया सेपरेट करू शकता. येते लक्षात? किंवा हे 3 जे व्यक्ती आहेत, या 3 व्यक्ती युरोपीय व्यक्ती आहेत आणि हा भारतीय व्यक्ती आहे. या आधारावर तुम्ही सेपरेट करू शकता. म्हणजे तिघं आहेत, काहीतरी आहेत. ठीक आहे. तिघं घन नाहीत, यावर उत्तर काढायचं नाही. 3 वर्ग आहेत यावर उत्तर काढायचं. उदाहरणार्थ चला याच उदाहरणाकडे आपण येऊयात. चला आता तुम्ही उत्तर सांगायचं मला. येस, येस. चला. हां, ओके.
324. अच्छा, साईने डायरेक्ट उत्तराकडे व्हायला. ठीक आहे, हरकत नाही. 324 कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे. सांगा बरं कशाचा वर्ग आहे 324? कोणत्या संख्येने स्वतःला गुणल्यावर 324 येईल? बोला. 18. अगदी बरोबर. व्हेरी गुड विहान. 18 18 स्क्वेअर इज इक्वल टू 324. 324. बरोबर, बरोबर, बरोबर. 576 कशाचा वर्ग आहे सांगा बरं? 576 कशाचा वर्ग आहे? 24. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 24 चा स्क्वेअर आहे 576. त्यानंतर 729 कशाचा वर्ग आहे? व्हेरी गुड साई. 27 चा वर्ग आहे. ठीक आहे. 800 कशाचा वर्ग आहे का? आहे का? बरोबर. 27 बरोबर. छान. 800 कशाचा वर्ग आहे का? स्क्वेअर आहे का तो? नाही. शाब्बास. त्यामुळे 801 हे तुमचं उत्तर आहे. गंमत लक्षात घ्या, हे तिघे वर्ग आहेत आणि हा वर्ग नाही, म्हणून हे तुमचं उत्तर आहे. क्लिअर? दुसरी बाजू, दुसरी बाजू जर तुम्ही घनचा विचार केला तर हा 9चा घन आहे आणि तिघेही कशाचेच घन नाहीत या विचाराने जाणार असाल तर उत्तर चुकणार आहे. तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. कारण नाही, नाही हा गट होऊ शकत नाही. आहे, वर्ग आहे हा गट होईल. वर्ग आहे, वर्ग आहे, वर्ग आहे हा गट होईल. पण घन नाही, घन नाही, घन नाही हा गट होऊ शकत नाही. नाहीचा गट करायचा नाही. आहेचा गट करायचा आहे. काहीतरी असलं पाहिजे. इज दॅट क्लिअर? व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. आधी प्रश्न थोडासा पुढे आला पाहिजे ना. हा प्रश्न आणि हा पोल. क्वेश्चन नंबर 2, 1, 2, 3, 4. 1 minute, poll start. Question. एकाने उत्तर दिले आतापर्यंत फक्त 2, 3, 4. ओके ओके, वाढली संख्या. 6 जणांचं उत्तर आलेलं आहे, दोघांचं आलेलं नाहीये. चलो लेट्स चेक. ऑप्शन 2 हे उत्तर दोघांनी दिलेलं आहे. ऑप्शन 3 हे उत्तर तिघांनी दिलेलं आहे आणि ऑप्शन 4 हे उत्तर एकाने दिलेलं आहे. ठीक आहे. चला ऑप्शन 2 म्हणजे 184 हे उत्तर काहींचं आहे. 138 हे उत्तर तिघांचं आहे. सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी दिलंय आणि 232 हे उत्तर एकाने दिलेलं आहे. तुम्ही काय विचार केलाय तो सांगा. चला चॅट बॉक्सला सांगा. तुम्ही काय विचार केला इथे? तुम्ही जे काही उत्तर काढलं त्यासाठी विचार काय केला? कारण एक ऑप्शनवर गेलो तर आपल्याला काय 2 तास घ्यावे लागतील 10 प्रश्न. त्यामुळे आपण घेऊयात तुम्ही काय विचार केला? म्हणजे तुमच्याकडून उत्तर आलं म्हणजे आपण पाहूयात. काहीच नाही.
अच्छा, म्हणजे काहीच सापडला नाही, अंदाजे ठोकून दिलं. एक गंमत सांगतो, कारण 138 ही कमी संख्या आहे. ओके, ओके, ओके. येऊ द्या, येऊ द्या. तुमची सगळी कारणं येऊ द्यात. तुम्ही काय विचार केला ही कारणं येऊ द्यात. मग आपण पाहूया. आपल्या सगळ्यांचा नेमका जो अँगल आहे विचार करण्याचा प्रश्नांच्या बाबतीतला, तो कुठला बरोबर आहे, कुठला चुकीचा आहे, चुकीचा आहे तो बरोबर कसा करता येईल, यासाठीच हे सगळे लेक्चर्स आहेत. ठीक आहे. चला अजून. अच्छा, काहीच विचार नाही. बघा, 8 जण आता हजर आहेत. त्यातील एकाने लिहिलेलंय, काहीतरी कारण लिहिलेलं आहे आणि 7 जणांनी काही विचार केलेला नाहीये. उत्तर मात्र अनेकांनी सोडवलंय. एक गंमत लक्षात घ्या. ज्यावेळी तुमच्या समोर एकच ऑप्शन असतो ना एक, त्यावेळी तुमचं उत्तर 100% बरोबर येणार आहे. क्लिअर? पण जेव्हा तुमच्या समोर 2 ऑप्शन असतात. बघा ना, आपले मित्र आपल्या समोर असे हात धरतात. हा निवड किंवा हा निवड आणि मग त्यातून काहीतरी चॉईस असते, राइट? तेव्हा तुमच्याकडे येण्याची शक्यता, उत्तर येण्याची शक्यता 50% ला असते. जेव्हा तुमच्या समोर 3 ऑप्शन असतात, तेव्हा तुमच्याकडे बरोबर उत्तर येण्याची जी हे आहे शक्यता ती साधारणपणे 35% पर्यंत जाते. आणि जेव्हा तुमच्या समोर 4 ऑप्शन येतात, त्यावेळी फक्त 25% शक्यता असते बरोबर उत्तर येण्याची, अंदाजे दिलेलं उत्तर. आणि त्यामुळे अशा प्रकारे उत्तर देणं म्हणजे 10 पैकी चुकून एखादा किंवा दुसरं बरोबर येणं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे अंदाजे उत्तरावर भरवसा ठेवायचा नाही. जे काम आता 9 जण हजर आहेत. पण मगाशी जे 8 जण हजर होते, त्या 8 पैकी 6 जणांनी केलं. अंदाजे उत्तर दिलं. दोघांना आलं नाही, त्यांनी शांततेने ते कबूल केलं, मान्य केलं. हरकत नाही. हां, पण फायनल एक्झाममध्ये असं करायचं नाहीये बरं का. कारण तुम्हाला जे काही असेल म्हणजे आपण असं म्हणूयात, की जे 50 प्रश्न आहेत तुमच्याकडे त्यातील 49 तुम्हाला जमतील. इथपर्यंत आपण तयारी करूयात ना. 48 49 जमले पाहिजे. तर 1000 प्रश्नांचा उपयोग काय? 1000 प्रश्नांचा सराव घेणार आहे आपण ऑनलाईन 1000. 100 लेक्चर घेणार मी. फेब्रुवारीच्या परीक्षेच्या आधी तुमचे 100 लेक्चर घेणार. 100 लेक्चर, प्रत्येक लेक्चरचे 10 प्रश्न म्हणजे 1000 प्रश्न झालेच पाहिजेत. तर हां, सांगायचा विषय हा आहे, की हे जे काही आपण करणार आहे, यामध्ये हे जे 1000 प्रश्नांचा सराव घेणार आहे, याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात येणार आहे, की अंदाजे उत्तर देऊन उपयोग नाही. बरोबर येतच नाही. खूप क्वचित कधीतरी बरोबर येणार उत्तर तसं. ठीक आहे. आता वळूयात आपण इथे तुम्ही जो विचार केला त्याकडे. मला या चॅट बॉक्सवरून लक्षात येतंय, की कोणालाही याचं उत्तर जमलेलं नाहीये. क्लिअर? आणि ज्याने एकाने विचार मांडलेला आहे, तोच विचार काही जणांनी अजून केलाच नाही. साईने फक्त तो मांडलेला आहे. उरलेल्या 6 जणांपैकी काही जणांनी तरी तो विचार केलेला आहे. म्हणजे विचार केला असेल तर तो विचार केलेला आहे, असं दिसून येतंय. आता गंमत लक्षात घ्या. मी समजा तुमच्या समोर एक उदाहरण ठेवतो बघा. 2, 3, 5 आणि 6. चलो, ठीक आहे. यामधून 216 216. अच्छा, ठीक आहे. टायपिंग मिस्टेक आपण म्हणूया. 276 आहे ते. 276, 184 आणि 138. 138 नाही. अच्छा, 138 तिसरा ऑप्शन. यांची बेरीज केली तर ती मूळ संख्या येत नाही. पण 184 बरोबर 13 याची आपापसात बेरीज केली तर उत्तर 4 येते. 200 यांची आपापसात 4 येते. ओके. 232 ची आपापसात बेरीज केली उत्तर 7 येते. बरं, ठीक आहे. सर ऑप्शन 1, 2, 3, 4 जर यांची बेरीज केली तर सगळ्यात कमी ऑप्शन 4 ची. अच्छा, ठीक आहे. ऐका.
तुम्ही चुकीच्या अँगलने चाललेला आहे. थांबा, थांबा, थांबा. चुकीच्या अँगलने चाललाय तुम्ही. म्हणजे झालंय काय आपल्याला जायचंय स्ट्रेट. तुमचा रस्ता बदललेला आहे आणि त्या बदललेल्या रस्त्यावरून तुम्ही वेडावाकडं करत पुढे निघालेला आहे. थांबा, 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 थांबा. चुकीच्या अँगलने जास्त जायला नकोय. थांबा, थोडं लक्ष द्या. मी काय सांगतो ते बघा. आता या संख्या जर तुमच्या समोर ठेवल्या, त्यातली कुठली तरी खूप लहान असणार आहे, कुठली तरी खूप मोठी असणार आहे. मग ही सगळ्यात मोठी आणि या बाकीच्या लहान आणि सगळ्यात लहान आणि बाकीच्या मोठ्या, असा अंदाज नाही लावता येणार. कुठल्याही संख्या दिल्यावर काही ना काहीतरी त्यामध्ये असेलच ना. कुठलीतरी लहान असणार, कुठलीतरी मोठी असणारच आहे, हे 100%. मग बुद्धिमत्ता घेण्यात उपयोग काय? म्हणजे बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचा उपयोग काय? सगळ्या संख्यांची उत्तरं अशीच निघतील. आलं लक्षात? त्यामुळे लहान किंवा मोठे याच्यावर आपल्याला उत्तर करता येणार नाही. ओके साई? सगळ्यात कमी संख्या, सगळ्यात मोठी संख्या याच्यावर उत्तर होणार नाही. ठीक आहे. म्हणजे किंवा त्यांची बेरीज केली तर काही कमी येईल वगैरे असंही उत्तर होणार नाही. आता इथे बघा हां. 3 संख्यांची बेरीज केली तर मूळ संख्या येत नाही आणि एका संख्येच्या अंकांची बेरीज केली तर उत्तर 4 येते. 4 येते म्हणजे मूळ संख्या येत नाही. अच्छा ओके. 232 ची बेरीज केल्यास त्याचे उत्तर 7 येते. लक्षात घ्या, लक्षात घ्या. पुन्हा इथे नाहीचा गट केलाय का रे? नाहीचा गट. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. विहानने डोकं चालवलंय, पण तो नाहीसाठी डोकं चालवतोय. नाहीसाठी डोकं नाही चालवायचं. तिघे जण कोणत्या गटात मोडत नाहीत याच्यासाठी डोकं चालवायचं नाही. आत्ताच पहिल्या उदाहरणाला सांगितलं मी. तिघे जण कोणत्या गटात येतात याच्यासाठी डोकं चालवायचं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता इथे आपण काय म्हणू शकतो? आता याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. काय आहे ते पहा. जी पहिली संख्या आहे, ती आहे 23 गुणिले 12. 23 12 276. जी दुसरी संख्या आहे, ती आहे 23 8 276. जी तिसरी संख्या आहे, ती आहे 23 सक 276. आणि जी चौथी संख्या आहे, ती संख्या 23च्या पाड्यात येत नाही, कारण 23 गुणिले 10 बरोबर 230 आणि नंतर पुढे ती लांब जाईल. लक्षात घ्या, 23च्या पाढ्यामध्ये येत आहे. 23 8 23 सक्क 23 12 म्हणजे 23 10च पाहिजे असं काही नाही. 23चा 12 पुढे आहेच की. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 23 गुणिले 11 केलं, तर 23 10 230 अधिक 23. अधिक 23 म्हणजे 230, 240, 250, 251 येणार ना. ठीक आहे. त्यामुळे 23 12 नाही 253 सॉरी 253. ठीक आहे. म्हणजेच 23 11 23 12 276 हे सगळं येणार ना पुढचं उत्तर. पण हे तिघं 23च्या पाढ्यात आहेत. आहेत हा गट झाला. लक्षात घ्या. आणि ही संख्या 23च्या पाढ्यात नाही. आहेचा गट करायचा आहे. आहेचा, आहेचा. राहील लक्षात? तिसऱ्या प्रश्नाकडे वळण्याच्या आधी मला सगळ्यांचं उत्तर हवंय. आहेचा गट करायचा हे लक्षात राहील का? हो की नाही? टाका. हो लिहा तिथं. लिहा हो तिथं. आहेचा गट करायचा आहे. एका गटात 3 मोडले पाहिजेत. ओके. हो. येस, येस, येस. चलो. मी पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. येस, येस. आता समज बरोबर, बरोबर. आहेचा गट करायचा, नाहीचा गट करायचाच नाही. कशा नकारार्थी जायचं? होकारार्थी जायचं, सकारात्मक जायचं आपल्याला. आहेचा गट बघूयात आपण. ठीक आहे. चलो. नेक्स्ट क्वेश्चन. पोल देतोय तिसऱ्या क्वेश्चन साठी. 1 2 3 4. 1 minute. Poll start. Question.
ओके, टाइम ओव्हर. एकाने उत्तर दिलेलं आहे. अरे हा, इथे 2 पर्याय आहेत नाही का? थांबा रे. 2 पर्यायांच्या वेळी नेहमी विसरून जातो. पण जाऊ दे, आपण असंच करू. 2 पर्यायांना आपण मग याच्यामध्ये घेऊयात, बॉक्समध्ये घेऊयात. कारण उत्तर लिहिता पण येऊ शकतं म्हणा आपल्याला, काही हरकत नाही. ऑप्शन 1 अनअटेम्प्टेड. एकाने पहिल्याचं दिलंय, दोघांनी ठीक आहे, म्हणजे याला काही अर्थ नाही. चला पुढे जाऊयात आपण. हां, चला. काय उत्तर दिली आहेत? ऑप्शन 2 अँड 3. ओके. पर्याय 1 व 3 या संख्या 17च्या पाढ्यात आहेत. बघा. थांबा, 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 थांबा. अमित नीट लक्ष द्या. अमित नीट लक्ष दे. बघा. हे फक्त हे पर्याय आहेत. फक्त एवढंच नाही दिलेलं. इथे बघा मी वेगळ्या खडूमध्ये मांडलाय ना प्रश्न. आधी तुम्हाला यांचं साम्य शोधावं लागेल ना. या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत. याचा अर्थ तुम्हाला आधी यांचं साम्य शोधायचंय आणि हे जे साम्य आहे त्या आधारावर या चौघांचं साम्य, या चौघांमधून कोणतीतरी 2 यांच्यासोबत एकत्र करायचे. ऑप्शन 1 अँड 3. ओके. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालेल, चला. ऐका आता ऐका. इथे काय केलेलं आहे बघा. थोडा याची लेव्हल पण थोडीशी हाय होती. हरकत नाही. 17 ने भाग जातो. 272, 268 यांना 17 ने भाग जातो. हां, बरोबर. ओके. आणि उत्तर काय काढलंय बाळा तू? अमित, उत्तर काय काढलंय? म्हणजे तू वरचं उदाहरण पाहिलं होतंस. ठीक आहे, मग हरकत नाही. त्यामुळे 85 व 136 हे बरोबर आहेत. ओके, ओके. अच्छा ठीक आहे, मग तिथं गडबडलेलं आहे थोडं. उत्तर काढताना थोडी गडबड झालेली आहे. बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. उत्तर काढताना थोडी गडबड झालेली आहे. चालेल. बघा. 85, 136, 168. चालेल, चालेल. लक्ष द्या. समोर लक्ष द्या आता. हं. 17चा पाढा घ्यायचा आपण? हं? चला घेऊयात. 204. 17 गुणिले किती केल्यावर 204 येतील सांगा? अच्छा ठीक आहे. लांब जाईल, लांब जाईल. थांबा, थांबा, थांबा. सगळ्यात छोटी संख्या कोणती इथे? 68. जो अमितने विचार केलाय त्यानुसार आपण जाऊया. सगळ्यात छोटी 68 आहे. बरोबर, बरोबर विघ्नेश. 17 गुणिले 12. किती आले? येस, येस. बरोबर, बरोबर, बरोबर. आता जमलं सगळ्यांना. बरोबर 204 येत आहेत. राइट. 17 गुणिले किती केल्यावर 272 येतील सांगा? येस. 17 गुणिले किती केल्यावर 272 येतील? 16. बरोबर आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या, म्हणजे पाढे 10 पर्यंत पाठ असून सुद्धा गडबड होतीये, कारण प्रश्न पुढचे पण विचारले जात आहेत. हां. 272. 17 गुणिले किती केल्यावर 68 येतील? 17 किती 68? 17 चोक 68. येस, व्हेरी गुड. बरोबर, बरोबर, बरोबर. ठीक आहे. आता 17 चोक 68. पुढे. आता या ज्या संख्या आहेत, याच्यामध्ये पहिली संख्या आहे 85. ठीक आहे. 85 संख्या, मग 17 पंचे किती? 17 पंचे बरोबर. 17 पंचे 85.
5 7 35 ला 5 चाले 3 5 1 5 आणि 3 8 85 व्हेरी गुड. 136 17 किती 136? 17 किती 136? 17 गुणिले 8 136. ठीक आहे. 7 8 56 6 4 5 8 1 8 आणि 5 13. क्लिअर. आता पुढे 108 येते का रे 17च्या पाड्यात? 108 17च्या पाड्यात येते का? नाही. क्लिअर. आता पुढे 238 17च्या पाड्यात येईल का? सतरा गुणिले 14 करून बघा बरं. दोनशे 38 साठी बघू. म्हणजे ही आली 17च्या पाड्यात, ही आली 17च्या पाड्यात, ही येते का आपण चेक करूयात. थांबा, सोपं करूयात. येस, 238. मग जे उत्तर विद्यार्थ्यांनी काढलं, म्हणजे उत्तर जेव्हा तुम्ही काढत होतात त्यावेळी जर तुम्ही 17चा पाढा वापरलात तर तुम्ही या तिघांच्या सोबत 85 136 आणि 238 या तीनही संख्या घेताय आणि एकच वेगळी निघतीये. तुम्हाला सांगितले 2 अचूक पर्याय आहे, त्यामुळे दोनही पर्याय निवडा. गडबड आली लक्षात? म्हणजेच तुमचा एक पर्याय बरोबर येऊन उपयोग आहे का? नाही. तुमचे 2 पर्याय आले पाहिजेत, कारण इथे जे या तिघांच्या सोबत तुमचे हे 3 गट होत आहेत. म्हणजे ज्यावेळी तुम्ही उत्तर शोधलं त्यावेळी पहिलं आणि दुसरं तुम्हाला सापडलं, तुम्ही हे दोघं चेक केलेच नाहीत. आणि लक्षात घ्या, अर्थात या प्रश्नामध्ये असं घडतंय की हे पुढचे जे 2 आहेत त्याचा अंदाज न बांधल्यामुळे, म्हणजे 238 ही 17च्या पाड्यात येऊ शकते, हा अंदाज न बांधल्यामुळे तुमचं उत्तर चुकतंय. तुमचं उत्तर चुकतंय का? ते आलं लक्षात? मग आता काय करायचं अशा वेळेस? पाढा तर लावला, 2 पर्याय आहेत, या तिघांच्या सोबत हे सुद्धा जुळून येत आहेत. मग आता काय करायचं? आपण एक काम करूयात. करायचं काम? काय करायचं तुम्ही सांगा बरं, काय करता येईल आपल्याला इथे? काय डोकं लावता येईल की अजून याला शॉर्ट करता येईल? एक पर्याय आपल्याला सापडतोय, तसा अजून एक पर्याय याच्यातून बाहेर काढता येईल. असं काय डोकं लावता येईल? सांगा बरं. तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, चालेल. बघा, मी सांगतो. बघा. आपण एक काम करायचं का? 17च्या पाढ्यानुसार आपल्याला एकच ऑप्शन सापडलेला आहे. आपण तो नियम थोडासा अजून कठीण करायचा का? अजून अवघड करायचा का नियम? या संख्यांना? मग समजा तो नियम आपण थोडासा कठीण केला, थोडासा अवघड केला. 12 9 1 नाही, नाही, इकडे वळायचंच नाहीये. विहान इकडे वळायचं नाहीये. आपण आता कुठे आलोय? 17च्या पाड्यात 204 पण आहेत, 272 पण आहेत, 68 पण आहेत, 85 पण आहेत, 136 पण आहेत, 138 पण आहेत. पण आपल्या सांगितले 2 अचूक पर्याय निवडा. विषम. हां, एक मिनिट थांबा. 1 मिनिट हां. कुर्लेंनी जे आपलं उत्तर दिले त्याकडे नीट बघा. थांबा. कुणी काही करू नका. लक्ष समोर द्या सगळ्यांनी. बघा. तुमच्या समोर समजा असा प्रश्न असता 85, 136, 108 आणि 238 आणि याच्यातून वेगळी संख्या निवडा. तर तुमची संख्या काय झाली असती? 85. का? कारण की विषम आहे. बाकी सगळ्या सम आहेत. 6, 8 आणि 8. बाकी सगळ्या एकक स्थानी 2च्या पाड्यातील नंबर असल्यामुळे बाकी सगळ्या समसंख्या आहेत, इव्हन नंबर्स आहेत. ओके.
ही एकटी विषम संख्या आहे. हे पण कधी झालं असतं, जर तुमच्यासाठी एवढेच ऑप्शन असते, हा प्रश्न नसता आणि ही अट नसती तर. तुम्हाला 2 संख्या निवडायच्या आहेत ना, या तिघांच्या गटात बसलं पाहिजे. वरून खाली 2च संख्या वेगळ्या गटात बसल्या पाहिजेत. हे कसं करता येईल? तुम्ही 17चा जे डोकं लावलंय ते अतिशय उत्तम आहे. पण त्याच्यामध्ये 3 संख्या एकत्र येतायत. एकच संख्या सेपरेट राहते. आपल्या 2 संख्या सेपरेट राहिल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आपण थोडीशी हार्ड लेव्हल जी आहे ती वाढवूयात. आपण 17 ऐवजी आपण 34चा पाढा घ्यायचा का? बघा, मी काय सांगतोय बघा. 17, 14 जर का 238 असतील, बघा थांबा. आपण एक-एक जाऊया. 204. 17, 12 जर का 204 असतील, तर 34 गुणिले 6 204 असतील. इज दिस क्लिअर? 17, 12. 17ला 12 ने गुणल्यावर जर का 204 होत असतील, तर आपण 17ची दुप्पट करूयात. अर्थातच समोर संख्या आहे ती निम्मी होईल. 34 सक्क 204 असतील. हे कळालं का? हे कळालं का? लवकर उत्तर द्या, लवकर उत्तर द्या. येस. ओके, 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 ओके. पुढे, पुढे. दुसरी संख्या. 17, 16 जर का 272 असतील, तर बघा 17, 16 जर का 272 असतील, तर 34, 8 म्हणजे 17ची दुप्पट केली, 16चे निम्मे केले. हे पण 272 असतील. क्लिअर? क्लिअर? लवकर बोला. हां, हां. ओके, ओके, ओके. पहिल्याची दुप्पट केली तर दुसऱ्याची निम्मी करेल ना? तर 272 असतील. पुढे बघा 68 ही संख्या बघा. 17 चोक 17 चोक जर 68 असतील, तर 17ची दुप्पट करूयात, 4चे निम्मे करूयात. 68 झाले. 68 झाले. म्हणजेच या तीनही संख्या जशा 17च्या पाढ्यात आहेत, तशा 34च्याही पाढ्यात आहेत. अरे असणारच. दुप्पट आहेत ना ते, म्हणजे कुठेतरी असतील ना त्या. तर त्यांनी इथे 17चा जो निकष लावलेला आहे पर्यायांमध्ये, त्याच्याऐवजी आपण 34 लावूयात. 17ला बाजूला ठेवूयात आता. आता बघा, या तिघांचा प्रश्न मिटला. हं? आता पुढे पहिल्या ऑप्शनकडे येऊयात आपण. हा ऑलरेडी सेपरेट निघालेलाच आहे, तिसरा. तो याच्यात बसत नाही हे कन्फर्म झालेलं आहे. त्यामुळे त्याचा आता हे नाही. आता उरलेल्या तिघांपैकी आपल्याला एकाला बाजूला काढायचंय. हां? बघा ना. 17 गुणिले 14 जर का 238 होत असतील, तर आपण 17चे 34 करूयात, 14चे 7 करूयात. 238 झाले. हे पण येतंय. 136 हे उत्तर काढताना 17 8 136 होत असतील, तर आपण 34 चोक करूयात. 17चे 34 केले, 8चे याचे दुप्पट केले, याचे निम्मे केले. याचं पण उत्तर 136 आलं. म्हणजे हे पण आलं. पण 85 कडे ज्यावेळी आपण वळतो, त्यावेळी 17चे दुप्पट केल्यावर 34 होतात. पण 5चे निम्मे करावे लागताना तुम्हाला 2 पॉइंटकडे जावं लागतंय. याचा अर्थ 34च्या पाढ्यात तुम्हाला 85 सापडत नाही. याचा अर्थ तुम्हाला 34च्या पाढ्यात 85 सापडत नाही. म्हणून 85 इथून सेपरेट होतो 34च्या निकषानुसार. समजलं का? आणि समजा कुणाला असं वाटलं, की नाही सर मला अजून थोडीशी गडबड वाटतेय. तर रेकॉर्डेड लेक्चर आपण ठेवणारच आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. वर्षभरामध्ये तुम्ही किती वेळा हे पाहू शकताय. बघा 17ला गडबड होत होती. आपण दुप्पट केलं 34 आणि 34 म्हणजे नेमका 85 बाजूला झाला. त्यामुळे 85 आणि 108 हे या पर्यायात बसत नाहीत. त्यांनी काय विचारलेलं आहे? 2 अचूक पर्याय आहेत. आहेत. ते आहेत निवडायचे. तुम्ही 1 आणि 3 ला खून कराल खाली.
त्यांनी विचारलंय आहे ते अचूक पर्याय निवडा. आहेत म्हणजे तुम्हाला 2 आणि 4 ला निवडायचंय. ज्या खालच्या ऑप्शन मध्ये 2 आणि 4 असेल त्याच्या बाजूला गोल करायचा आहे. क्लिअर? बुद्धिमत्ता काय फक्त त्या आकृत्या उलट्या-पालट्या करणे का? असं पण डोकं लावावं लागणार. बुद्धिमत्ता वापरायचीच आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. चलो बघा, काल आपण सरावासाठी 1 तास घेतला तरी सुद्धा आता 40 मिनिटांनी फक्त 3 उदाहरणं झालेली आहेत. चला पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न, गटात न बसणारी संख्या ओळखा. ऑप्शन्स देतोय. प्रश्न क्रमांक 4. 1 2 3 4. 1 मिनिट स्टार्ट. लावा डोका. अर्धा मिनिट संपला. दोघांचं आलेले उत्तर. अजून 7 जण बाकी. 3. तिघांचं आलं. 4. ओके ओके ओके. यस. चलो चॅटबॉक्स कडे. अरे थांबा, आधी उत्तर बघूयात ना आपण. 2 नंबरचा ऑप्शन दोघांनी दिलेले आहे. 3 नंबरचं दोघांनी दिलंय. 4 नंबरचा एकाने दिलेला आहे. ठीक आहे. चलो सांगा, तुम्ही काय डोकं लावलं सांगा. 2 आणि 3 दोघांनी उत्तर दिलंय. 4 नंबरचं एकाने उत्तर दिलंय. पहिल्याला कुणी गृहीतच धरलं नाही. काय डोकं लावलंय सांगा. चॅटबॉक्सला लिहा. छोटा शेवटच्या सेकंदाला उत्तर दिलं. ओके. चालेल. काय उत्तर दिलं बाळा तू विहान? शेवटच्या सेकंदाला उत्तर दिलं ते काय होतं? चला बोला सगळ्यांनी. काय तुम्ही जे डोकं लावलंय, दुसरं ऑप्शन, तिसरं ऑप्शन, चौथं ऑप्शन, ते काय डोकं लावलं ते सांगा. 4 दिलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जो एकटा बरोबर आहे तो विहान आहे. काय डोकं, आता तू सांग मला. बाकी कुणी लिहू नका, काही लिहू नका. दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनने लिहित नाहीच आहेत बाकीचे, कारण आतापर्यंत उत्तर आलं असतं. सांग मला विहान, तू काय काय केलंस तू? येस, आत्ता विघ्नेश सांगतोय. ओके ओके ओके, ठीक आहे. काय डोकं लावलंय तुम्ही ते सांगा. काय आहे या प्रश्नामध्ये? अच्छा, वेळ लागतो. बरं ठीक आहे, चालेल. चला समोर लक्ष द्या. एवढा वेळ नव्हता लागायला पाहिजे. संख्यांकडे बघितलं की काहीतरी जाणवलं पाहिजे. कशाचाच घन नाही. ओके, घनांकडे गेलास का तू? 3 ने भाग जातो. ओके ओके, ठीक आहे. विघ्नेशने पण 4 दिले. ठीक, ओके, चालेल. अच्छा ठीक आहे. मग ते कदाचित एकाचं आलं असेल, एकाचं आलं नसेल. पोलवाय जाऊ द्या. ठीक आहे. सोडून द्या विषय. चलो पुढे बघा. 3 ने भाग जातो. ऑप्शन 4 कशाचाच घन नाही. अच्छा, ऑप्शन हे पहिले 3 घन आहेत का? कशाचे घन आहेत सांग बरं बाळा साई तू?
हे पहिले 3 कशाचे घन आहेत ते सांग. तोपर्यंत आपण 3 ने भाग जातो का ते चेक करूयात. 8 3चा माहिती आहे तुम्हाला 3 ची कसोटी? सर्व ज्या नंबर आहेत त्या नंबरची टोटल करायची. त्या टोटलला भागिले 3 करायचं. उत्तर जर का पॉइंटमध्ये आलं नाही, तर जे उत्तर येईल ते जर सरळ-सरळ उत्तर असेल, जे पॉइंटमध्ये आलं नाही, तर त्याला 3 ने भाग जातो. ही 3 ची कसोटी आहे. म्हणजे 8 आणि 3 11, 11 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 17 भागिले 3. कुठे 3 ने भाग जातोय 17ला? इथे 18 पाहिजे बाळा, तर भाग जाईल. म्हणजे 3 ने भाग जातो या निकषामध्ये आपलं उत्तर बसत नाही. ठीक आहे. बरं चला. सहीचं पण काही आलेलं नाहीये अजून. बघूयात आपण. चालेल. आता आपण उत्तराकडे वळूयात. मी एक्झॅक्ट आन्सर जे आहे ते कसं काढलेलं आहे ते सांगतो तुम्हाला. बघा. फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर यांचं मल्टिप्लिकेशन करा. 8 चोक सांगा. 8 चोक 8 चोक 8 4 जा 32 बरोबर. दिसतायत का रे मध्ये? 32 32 येस. सेम. 5 9 5 9 जा मल्टिप्लाय 5 9 जा 45 बरोबर. दिसतायत मध्ये? येस. 6 7 जा मल्टिप्लाय 6 सत्ती 6 सत्ती 42 बरोबर पृथ्वीराज. 6 सत्ती 42 42 दिसतायत मध्ये? 4 8 जा 8 चोक 8 चोक 32 दिसतायत का मध्ये? नाही. त्यामुळे हा नंबर आहे. ओके. 32-32 बाळा. ते नंबर टाइप करताना गडबडलायस तू, रुद्र. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. इथे मध्ये नाहीये उत्तर. ओके, बरोबर. मध्ये 32 नाहीये. चालेल. चलो, इथे झाला आपला चौथा प्रश्न. चौथा प्रश्न समजला का? समजला असेल तर उत्तर द्या म्हणजे आपल्या पुढे जायला. चौथा प्रश्न समजला का? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 5. पोल. नंबर 5. 1 2 3 4. येस. खेळ बंद करून टाकला मी. उत्तर नाही आलं की मुलं जे वर खाली करत बसतात ते बंद करून टाकलं. संख्या बघायच्या आधीच एकाने तर हे दिला, पोल दिलाय.
ओके, टाइम ओव्हर. दोघांना उत्तर जमलेलं आहे. ठीक आहे, थोडा वेळ लागणारच होता या प्रश्नाला, काही हरकत नाही. दोघांना जे उत्तर जमलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहूयात उत्तर बरोबर आहे. अच्छा, दोघांना जमले नाहीये. सॉरी, सॉरी, सॉरी. उत्तर जे तिघांनी हे उत्तर दिले ना हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 तिघांनी उत्तर दिलेलं आहे. काय विचार केलाय तुम्ही सांगा बरं? तुम्ही काय विचार केलाय? ऑप्शन 2 पायथागोरसचे त्रिकूट नाही. शाब्बास! व्हेरी गुड, व्हेरी गुड. पायथागोरस थेरम नाही आहे. विहान असं नाही आहे असं दोन्ही शब्द नको वापरू. नाही म्हटलं की पूर्ण विराम दे. किंवा नाहीये असं बोलीभाषेतला शब्द वापर. येस, येस, येस. चलो, 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 चलो. गुड, गुड, गुड. पायथागोरसच्या त्रिकुटामध्ये आपण काल हे शिकलो पहा. हां. चालेल बघा आता. अ, पायथागोरसचं त्रिकूट जरा थोडं डिटेलमध्ये जाऊयात आता परत. कारण जे ऑफलाईन येतील विद्यार्थी म्हणजे तुम्हाला जरी बहुतांशी आलं असलं, तरी ऑफलाईन जे नंतर असतील त्या सगळ्यांना ती येईल याची खात्री नाहीये. त्यांना ते समजलं पाहिजे. हं. बघा एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इक्वल टू झेड स्क्वेअर हे आहे पायथागोरसचं त्रिकूट. जर तुमचा राईट अँगल ट्रायंगल असा असेल, जर तुमचा हा काटकोन त्रिकोण असेल, एक्स आणि वाय हे असतील दोन बाजू आणि कर्ण जर का झेड असेल, तर हे तुमचं त्रिकूट आहे. हे जुळलं तरच ते येणार, नाहीतर ते येणार नाही. नाहीतर त्रिकोण तयार होऊ शकत नाही. बघा, पहिल्यांदा आहे आणि कर्ण हा नेहमी मोठा असतो. तो मोठा आहे त्याला बाजूला ठेवा. 15, 20, 30 मोठा आहे त्याला 11, 60, 61, 18, 24, 30 सगळ्यात मोठा आहे तो कर्ण, कन्फर्म. मग या दोघांच्या वर्गांची आपल्याला आधी काय करायची? बेरीज करायची. एक्स स्क्वेअर, एक्सचा वर्ग म्हणजेच पहिल्यांदा घेऊयात आपण 9चा वर्ग अधिक अधिक 40चा वर्ग. मग थोडं नीट घेऊ का? मोठं घेऊ, व्यवस्थित लिहिताना पण अडचण येते. 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग. 9चा वर्ग 81 अधिक 40चा वर्ग 4 चोक 16 आणि एका शून्याचे 2 शून्य. ज्या नंबरच्या शेवटी 10 असेल म्हणजे 10, 20, 30, 40, 50 या सगळ्याचा वर्ग करताना काय करायचं? एका शून्याचे 2 शून्य करायचे आणि 4चे आणि त्या जो आधीचा नंबर आहे त्याचा वर्ग अलीकडे लिहून टाकायचा. 4 चोक 16. 1600 अधिक 81 1681 आणि ज्यावेळी आपण 41चा वर्ग करतो. आता आपण 30 पर्यंत पाढेपाठ करतो ना, त्यामुळे 41चा काही पाठ असायची तशी हे नाहीये, आवश्यकता नाहीये. हरकत नाही. पण एक आपण सहज पण करू शकतो. छोटासाच पाढा आहे. 41 एके 41. आता 41 चोक किती? 41 दुने बघा ना, 41 दुने 1 चे 2 होतील, 4 चे 8 होतील, 82 आणि 82 दुने म्हणजे 41 चोक. नीट बघा. आपल्याला जर 41 चोक काढायचे असतील, तर एक सोपं आहे. 81 दुने करा. 81 दुने तुमच्या डोक्यात लगेच येतात 82 आणि 82 2 म्हणजे हे 2 आणि 2 हे 4 झाले. डायरेक्टली असं करायला अडचण येत असेल तर आणि 82 दुने बेदुने 4 आणि 8 दुने 16. ठीक आहे. 4 दुने 1 मिनिट, 1 मिनिट थांबा. इथे काय झालं का आपलं? इथे थोडीशी गडबड झाली. थांबा. 41 गुणिले 4. 4 एके 4, 4 चोक 16. 1 मिनिट थांबा, थांबा. आपण स्ट्रेट करूयात. 1 आणि 4 हा 0. 4 एके 4, 4 चोक 16. 1, 8, 6, 1. 1681 जुळले. लक्षात घ्या आपण स्ट्रेट का केले? कारण की इथे गडबड करण्यात आपल्याला वेळ घालवायचा नव्हता. अशी जर थोडीशी गडबड व्हायला लागली नंबरची, तर लगेच तो विषय बाजूला ठेवून द्यायचा आणि मूळ उत्तराकडे लगेच यायचा. थोडा वेळ लागला तरी चालेल अशा ठिकाणी.
पण इथे तुमचं उत्तर येत आहे 1681. म्हणजे 41चा वर्ग आहे 1681 आणि या दोघांच्या वर्गांची बेरीज पण 41 आहे. या दोघांच्या वर्गांची बेरीज पण 1681 आहे. तर या अर्थाने तुमचं हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे हा पायथागोरसचा त्रिकूट आहे. हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. तशाच पद्धतीने हे जे पुढचे नंबर्स आहेत, उदाहरणार्थ 15 आणि 20. ठीक आहे. 15चा वर्ग 225 अधिक 20चा वर्ग 400. आता बघा मी शॉर्टकट कडे निघालो. या दोघांची बेरीज 5, 2, 6, 625. 625 आहे का इथे? 625चा वर्गमूळ 625चं वर्गमूळ 25. पण इथे तर आहे 30. म्हणजेच हे यामध्ये मोडत नाही. बाकीचे मोडतायत का चेक करूयात आपण. पहिल्यांदा 18चा वर्ग 324. 24चा वर्ग 576. या दोघांची बेरीज 18चा घेतला 24चा घेतला. 6 4 10ला 0, हातच्याला 1, 7 आणि 1 8 आणि 2 10ला 0, हातच्याला 1, 5 6 7 8 आणि 1 9. 900चं वर्गमूळ 300. 300चा वर्ग 900. ठीक आहे. 11चा वर्ग 121. आता 60चा वर्ग 60चा वर्ग म्हणजे 0 2 वेळा. 6चा वर्ग 36. 1 2 6 आणि 1 7 आणि 3 37 21. 61 गुणिले 21 61 आपण करूयात आणि त्याचं उत्तर परत हेच येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणावरती हे 3 पायथागोरसचे त्रिकूट आहेत ते येत आहेत. तर करून दाखवू? करून दाखवू का? 61 गुणिले 61 करून दाखवू का? ठीक आहे. तुम्ही उत्तर देताय. करून दाखवू का 61 गुणिले 61? तुम्ही सांगा. तुम्ही हो म्हणाल तर करू. नाहीतर काही झाले आपण 3 उदाहरणं घेतलीच की. ठीक आहे, चालेल. काही हरकत नाही. ओके. काय कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ते समजलेलं आहे. त्रिकुटाचं उदाहरण. ठीक आहे. तुमचं उत्तर जे आहे ते येत आहे ऑप्शन नंबर 2. कारण बाकीचे सगळे त्रिकूट आहेत, हे त्रिकूट नाही या गटामध्ये ते मोडतंय. ठीक आहे. चालेल. बरं बाळांनो, आत्ता जी उदाहरणं झाली आहेत त्याच्यावरून हे लक्षात येतंय की आपली 5च उदाहरणं फक्त झालेली आहेत. आणि त्यामुळे इथे आपल्याला थोडं थांबणं आवश्यक आहे. चालेल. उरलेली जी 5 उदाहरणं आहेत त्याच्यासाठी थोडासा आपण वेळ घेऊयात. कधी घ्यायचा? आज घ्यायचं का उद्या घ्यायचं? उरलेली 5 उदाहरणं? कारण 1 तास आता पूर्ण होतोय आणि एका वेळी एका विषयाचा त्यापेक्षा जास्त वेळ नको घ्यायला. येस. आणि कसं एखादं दुसरं राहिलं असेल तर घेतलंही असतं आपण. 5 उदाहरणं बाकी आहेत आणि त्यात एक्सप्लेनेशन आहेत. उद्या संध्याकाळी घ्यायचं का आज घ्यायचं? थांबा आपण पोल घेऊयात. त्याच्यावर पोल घेऊयात आपण. तुमचं म्हणणं. तुमचं म्हणणं पाहूयात आपण. आज घ्यायचं का उद्या घ्यायचं? रात्री नको. रात्री घेतलं तर मी एखाद्या तासानंतर घेईल. ठीक आहे. पोल घेऊयात आपण. ऍड ऑप्शन नकोच आपल्याला. बरं जाऊ दे इथेच सांगा. आज 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 ठीक आहे ठीक आहे चालतंय. चालेल मग मी थोड्या वेळात तुम्हाला मेसेज करतो. भाग 3 संख्यांचा भाग 3 जो आहे त्याच्यावरचं उदाहरण आहे ते आज आपण घेऊयात. ठीक आहे. चलो बाय बाय. भेटूयात थोड्या वेळाने. 1 तासाचा गॅप राहील. 1 किंवा 2 तासाचा गॅप राहील. मी तुम्हाला उत्तर सांगेल कधी ते.